दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर कॉलेजचा आज पहिलाच दिवस. सकाळीच तयारी करून मी वेळेत कॉलेजला पोहोचलो. मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच असेल मी इथवर कसा आलो, पण सुट्ट्यांच्या आधीचा शेवटचा आठवडा मी कॉलेजमध्ये नव्हतो, त्यामुळे इतर मुलांनी काय काय केलंय हे मी बघतोय. काही जणांनी क्रिएटिव्ह पेंटिंग्स केली आहेत, तर काही पोर्ट्रेट्स. क्लासमध्ये अजून फारशी मुलं आलेली नाहीत. माझा इंटरनेट बंद असल्यामुळे मला कसलेच मेसेज कॉलेजचे बघता आले नव्हते, त्यामुळे आज नेमकं काय होणार आहे याची मला पुसटशी कल्पना नव्हती. मी पेंटिंग्स बघत होतो आणि अचानक आमचे क्लास टीचर आले. तेव्हा मला कळलं की आज तर मॉक एक्झाम आहे. पण हा क्लास क्रिएटिव्ह ड्रॉइंगचा होता आणि माझा विषय तर प्रिंट मेकिंग आहे. क्रिएटिव्ह ड्रॉइंगच्या क्लासमधून मग मी थेट प्रिंट मेकिंग स्टुडिओत आलो. क्रिएटिव सेम मेरे साथ ऐसे ही I'll show you some of my classmates. फिर मैं क्रिएटिव ड्राइंग की क्लास से प्रिंट के स्टुडिओ में आया. इथे मला एचिंगसाठी स्केच तयार करायचं होतं. दुपारची सुट्टी झाली आहे. मी आणि प्रतीक आता जेवणासाठी रेल्वे कॅन्टीनला जातोय. इथे स्वस्त जेवण मिळतं. एचिंगसाठी झिंक प्लेट लागते. आधी सगळे मित्र पैसे जमा करून प्लेट्स आणायचे, पण यावेळी तसं कॉन्ट्रीब्यूट करणारं कोणीच नाही आहे. मग पुढच्या कामासाठी प्लेट्ससुद्धा लागणार आहेत मला, म्हणून मी आणि प्रतीक मार्केटमध्ये आलो. दुकान नक्की कुठे आहे हे ठाऊक नसल्यामुळे आम्हाला सचिनला व्हिडिओ कॉल करावा लागला. शेवटी 3,500 एक मोठी शीट मिळाली, जिचे मी आणि अजितने 2 भाग करायचं ठरवलं. योग्य आकाराचा तुकडा कापण्यासाठी कटर मशीनचा वापर करावा लागतो. मशीनवर पूर्ण वजन देऊन किंवा पायाने दाब देऊन ही प्लेट कापली जाते. नाही रे, ही बघ इथे बोट ठेवलंय. तुकडा कापून झाल्यानंतर तो फाईलने नीट घासावा लागतो. कॉलेज सुटण्याची वेळ झाली आहे. इथे आम्ही शिपायांना प्रेमाने मामा म्हणतो. आता मामा हे स्टुडिओ बंद करण्यासाठी आले आहेत. सगळेजण आधीच गेलेत. आता मी सुद्धा आपलं सामान आवरून निघतोय. हे आमचे लॉकर्स आहेत. उद्यासाठी लागणारं सामान मी इथेच ठेवून देतोय. सकाळी गडबडीत मी माझी बॅग या क्लासरूममध्येच ठेवली होती. आता मी ती घ्यायला गेलो तर इथे एका सरांचं लेक्चर सुरू आहे. लेक्चर सुरू असताना मध्ये जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी बाहेरच वाट बघत थांबलो. हा सेकंड इयरचा क्लास आहे. कोविडमुळे आमचं सेकंड इयर पूर्णपणे ऑनलाईन गेलं, त्यामुळे या क्लासमध्ये बसून शिकण्याची संधी मला जास्त मिळालीच नाही. बॅग घेऊन मी निघालो. खरं तर मला स्केचिंगला जायचं होतं, पण आज हॉस्पिटलला जाणं जास्त गरजेचं होतं. गेल्यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना वाटलं की पुन्हा इथं कधीच यावं लागणार नाही. हॉस्पिटलमधून परतल्यावर सकाळी उरलेल्या रोट्या गरम करून खाल्ल्या आणि लवकरच झोपलो. आता रात्रीचे 2:30 वाजलेत. मला खूप वाचायचं होतं आणि कामही होतं, पण नशिबाचा खेळ बघा, लाईट गेली आहे आणि आता या अंधारात काम कसं होणार.